नमस्कार मित्रांनो. तर आजपासून आपण आपल्या आर एस केमिस्ट्री सोल्युशनवर पीवायक्यू सिरीज जी आहे ती सुरू करतोय. तर आजच्या पीवायक्यू सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण 2 पीवायक्यूज JEE मधून सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. आणि हा जो पीवायक्यू आहे हा आपण सिलेक्ट केलाय एका इम्पॉर्टंट टॉपिक मधून, ज्या टॉपिकचं नाव आहे सोल्युशन्स. ओके. तर हा जो प्रश्न आपल्याला आपल्या समोर दिसतोय हा JEE 2022 चा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये प्रश्न विचारला गेला आपल्याला, द अमोनिया रिलीज्ड ऑन क्वांटिटेटिव्ह रिएक्शन ऑफ 0.6 ग्रॅम ऑफ युरिया विथ सोडियम हायड्रॉक्साईड कॅन बी न्यूट्रलाइज्ड बाय. ओके. तर आता हा जो प्रश्न आहे स्टुडंट, हा प्रश्न कॉम्बिनेशन मध्ये पण आपण घेऊ शकतो. याला आपण ऍसिड बेस टायट्रेशन सुद्धा कन्सिडर करू शकतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे सोल्युशन पण आहे आणि ऍसिड बेस टायट्रेशन पण आहे. तर याला आपल्याला एक वेगवेगळ्या पार्टमध्ये आपण याला सॉल्व्ह करू शकतो. सर्वात पहिलं आपल्याला रिॲक्शन बघावी लागेल कुणामध्ये, तर जो अमोनिया आपण घेतलाय, अमोनिया रिलीज होतोय बरोबर की नाही रिॲक्शन मधून. तर रिॲक्शन कुणामध्ये होतंय, तर रिॲक्शन होतंय युरिया आणि सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये. सो तर आपण इथं बघूया रिॲक्शन कशी होते. ठीक आहे. NH2. ओके. आणि प्लस आपल्याला याची रिॲक्शन करायची आहे NaOH सोबत. ठीक आहे. जर आपण याची रिॲक्शन जर बघितली स्टुडंट, तर याची रिॲक्शन कशी होणार, तर आपल्याला मिळेल 2NH3 आणि प्लस आपल्याला मिळणार आहे Na2CO3. बरोबर आहे. तर आपल्याला काय मिळणार आहे इथं 2NH3 मिळणार आहे. जर आपण याची व्यवस्थित जर रिॲक्शन बघितली, याची जर स्टॉयकोमेट्री जर आपण स्टडी केली, तर आपल्याला लक्षात येईल की याचा युरियाचा 1 मोल असल्यानंतर आपल्याला अमोनियाचे किती मोल मिळत आहेत, तर 2 मोल मिळत आहेत. बरोबर आहे. मग आपल्याला ज्यावेळेस रिॲक्शन करायची असते, तर आपण मोलॅरिटी अदरवाईज नॉर्मॅलिटी घेतो. पण जर का आपण ऑप्शन बघितले न्यूट्रलायझेशनसाठी, तर ऑप्शन आपल्याला कशामध्ये दिलेला आहे, नॉर्मॅलिटीमध्ये दिलेले आहेत. तर मग आपण याला नॉर्मलमध्ये सुद्धा कन्सिडर करू शकतो. बरोबर की नाही? तर आपण अगोदर काय करू, सुरुवातीला ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन पूर्ण करून घेऊ. 1 मोल म्हटल्यानंतर याचे किती ग्रॅम येणार, 60 ग्रॅम. आणि जर याचं 60 ग्रॅम जर असेल, बरोबर आहे, तर आपल्याला याचे किती मोल मिळत आहेत, 2 मोल मिळत आहेत. म्हणजेच आपल्याला किती नॉर्मल मिळत आहेत, तर 2 नॉर्मल मिळत आहेत. बरोबर की नाही? ठीक आहे. बिकॉज अमोनियाचा जो एन फॅक्टर आहे तो किती आहे, 1 आहे. मग आता मला सांगा, जर 60 ग्रॅमनं जर आपल्याला 60 ग्रॅम घेतल्यानंतर जर आपल्याला 2 नॉर्मल जर काय मिळत असेल, अमोनिया मिळत असेल, तर 0.6 ग्रॅम पासून आपल्याला काय मिळेल, 0. आय थिंक येस 0.02 नॉर्मल आपल्याला काय मिळणार, तर अमोनिया मिळेल. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्याकडे जे नॉर्मल्स आहेत अमोनियाचे, नॉर्मल्स ऑफ NH3, ओके, इज इक्वल टू 0.02 नॉर्मल. म्हणजेच किती असणार आहे, 2 इंटू 10⁻². ओके. नाव सेकंड पार्ट मध्ये आपल्याला बघायचं आहे की अमोनियाची रिॲक्शन HCl सोबत कशी होते. बरोबर की नाही? यू गेट व्हॉट, NH4Cl. सो याचा जर एक नॉर्मल असेल, तर HClचा पण आपल्याला किती नॉर्मल पाहिजे स्टुडंट, तर आपल्याला काय पाहिजे, एकच नॉर्मल पाहिजे. आता आपल्याकडे किती नॉर्मल अवेलेबल आहेत, 2 इंटू 10⁻². म्हणजे आपल्याला याचे पण किती लागणार आहे, 2 इंटू 10⁻². बरोबर आहे. आता आपण इथं आपण कॅल्क्युलेट करू शकतो. जर ऑप्शन डी जर आपण चेक केला, तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला जे HClचे नॉर्मल आहेत ते किती पाहिजे, 2 इंटू 10⁻². तर याच्यावरून आपण काढू शकतो. बरोबर की नाही? कसं काढणार, नॉर्मल इज इक्वल टू काय असणार आहे, नॉर्मल काढायचे तुम्हाला. मग नॉर्मल इज इक्वल टू काय येणार, ओके, म्हणजे एन इक्वालिटी किती येणार, नॉर्मॅलिटी किती दिलेली आहे आपल्याला, 0.2. ओके. व्हॉल्यूम किती दिलेलं आहे, डिवायडेड बाय 1000. ओके. सो याला जर का आपण कॅन्सल केलं, तर आपल्याला किती मिळते, 0.02 मीन्स 2 इंटू 10⁻². सो द फायनल आन्सर विल बी डी. होप स्टुडंट तुम्हाला हे समजलं असेल. हा जो प्रॉब्लेम आहे हा आपण सॉल्व्ह केला. चला आपण पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊया. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण डिस्कस करूया. ठीक आहे. ओके. सो नेक्स्ट प्रॉब्लेम असाच आपण एक इंटरेस्टिंग प्रॉब्लेम घेणार आहोत. ठीक आहे. ओके. ओके. एक हायड्रोजन परऑक्साईडचा हा प्रॉब्लेम आहे. ऍक्च्युली हा जर प्रॉब्लेम आपण बघितला, तर हायड्रोजन नावाच्या टॉपिकमध्ये येतो. बट ॲज पर न्यू सिलेबस हा जो हायड्रोजन टॉपिक आहे हा आपल्या म्हणजे JEEच्या सिलेबसमध्ये आय थिंक 2025 पासून 2024 पासून इलिमिनेट केलेला आहे. बरोबर की नाही? ठीक आहे. पण तरी सुद्धा आपल्याला पर्सेंटेज किंवा व्हॉल्यूम स्ट्रेंथमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना स्टुडंट एक एक छोटीशी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ओनली फॉर H2O2. ओके. H2O2 सोल्युशन. ओके. ओनली फॉर H2O2 सोल्युशन. आता जर का आपण जर व्यवस्थित विचार केला ना स्टुडंट, H2O2 जर आपण डिकम्पोजिशन जर केलंय ना, तर आपल्याला काय मिळतं, हाफ O2 मिळतो. बरोबर की नाही? म्हणजे हाफ मोल मिळतो O2चा.
तर याच्यावरनं डायरेक्टली आपल्याला मोलॅरिटीचा एक फॉर्म्युला दिलेला आहे. कॅपिटल एम इज इक्वल टू काय असतं माहिती आहे का? कॅपिटल एम इज इक्वल टू व्हॉल्यूम स्ट्रेंथ आणि हाफ मोलचं व्हॉल्यूम किती असतं? 11.2 लिटर असं डायरेक्टली घेतात. आणि हे कुणासाठी आहे? फक्त H2O2 सोल्युशनसाठी आहे. ओके. सो व्हॉल्यूम स्ट्रेंथ जी आपल्याला दिलेली आहे स्टुडंट प्रॉब्लेममध्ये, जर आपण जर व्यवस्थित बघितलं बघा, द स्ट्रेंथ ऑफ 5.6 व्हॉल्यूम हायड्रोजन पेरॉक्साइड ऑफ डेन्सिटी 1 ग्रॅम पर ml इन टर्म्स ऑफ मास पर्सेंटेज अँड मोलॅरिटी. मीन्स कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे तुम्हाला, बरोबर की नाही? ठीक आहे. आणि ती कशामध्ये काढायचं आहे तुम्हाला? मास पर्सेंटेज आणि मोलॅरिटीमध्ये. तर अगोदर आपण मोलॅरिटी बघूया. मोलॅरिटीचा फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम स्ट्रेंथ अपॉन 11.2 लिटर H2O2 सोल्युशनसाठी डिवायडेड बाय 11.2. तर मग हे किती येणार स्टुडंट? 1/2 येणार, म्हणजे 0.5. तर आपल्याला मोलॅरिटी तर मिळाली आहे 0.5. त्यानंतर आपल्याला पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम जर आपल्याला काढायचं असेल, तर आपण काय करतो की मोलार मास ऑफ काय घेतो? H2O2 अपॉन 112 इंटू काय घेतो स्टुडंट? व्हॉल्यूम स्ट्रेंथ. व्ही स्टँड फॉर स्ट्रेंथ. हे काय असणार आहे? त्याची स्ट्रेंथ असणार आहे. ओके. सो आपल्याला मोलार मास जे असतं ते किती असतं? 34 अपॉन किती असणार आहे? 112. आणि व्हॉल्यूम स्ट्रेंथ आपल्याला दिलेली 56. ओके. जर का आपण याला जर का व्यवस्थित डिवाइड केलं तर आपल्याला लक्षात येईल हे किती येणार इथं? 17 अपॉन किती येऊ शकतं? 56. ओके. इंटू 5.6. याला जर का आपण स्टुडंट अजून इलुस्ट्रेट जर केलं तर 17 बाय किती येणार? 10. म्हणजे आपलं जे पर्सेंटेज येत आहे ते किती येत आहे? 1.7% येत आहे. ओके. सो मोलॅरिटी 0.5 आणि जी काही आपल्याला पर्सेंटेज स्ट्रेंथ पाहिजे ती किती मिळते? 1.7 मिळत आहे. सो याचं जे आन्सर आहे ते आन्सर काय असायला पाहिजे स्टुडंट? डी असायला पाहिजे. ठीक आहे. होप स्टुडंट तुम्हाला हे दोन्ही प्रॉब्लेम व्यवस्थित समजले असतील. ओके. तर आज आपण थांबतोय हे 2 प्रश्न सॉल्व्ह करून. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये अजून काही नवीन प्रॉब्लेम आपल्याला स्टडी करता येतील. हॅव अ नाईस डे.